कर्तव्यदक्ष पत्रकार त्याच्यासोबत आमचे सुंदर साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे, कृपया आपण मंचावर येऊन बापूंचा सत्कार संपन्न करावा. आदरणीय सांगितलं सभा विनंती आपण मंचावर बसून घ्यावं. आनंदमय वातावरणामध्ये महाआरोग्य शिबिर आणि या ठिकाणी सत्कार मूर्तींचा सत्कार सोहळा, ज्यामध्ये आपण प्रमुख सत्कार मूर्ती अभिषेक सोहळ्याचे आजचे प्रमुख अतिथी माननीय शिवाजी बापू देशमुख यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी सर्वांच्या वतीने जो आयोजित केला, त्या माध्यमातून आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. पाहुणे मंडळींचं हार्दिक स्वागत करतो. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे नेते युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी बापू देशमुख यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी आरोग्य शिबिर असेल, जे गरजू लोकांना मदत करता येईल ते करण्याचं काम करत असतो. आपण ज्या समाजात जन्म झाला घेतला त्या कुटुंबात काही पान फोडण्याचं काम आपण करत असतो. पूर्ण आहे ते शिवाजी बापू देशमुख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मी अनेक ठिकाणी कार्यक्रमांना जातो, अनेक वाढदिवसांना सुद्धा जातो. आम्हाला जर आता नव्याने कुठल्या गोष्टीचा त्रास सुरू झाला असेल पोलीस विभागाला, तर तो वाढदिवसांचा. कारण जेव्हा केव्हा आता चिखली शहरामध्ये पेट्रोलिंग करत असतो त्यावेळेस कुणी चौकामध्ये उभं राहून तलवारीनं केक कापत असते, कुणी मोठ्या मोठ्या आवाजामध्ये डीजे लावून केक कापत असते, कुणी मोठमोठ्याने फटाके फोडून वाढदिवस साजरा करत असतो. आणि फटाके फोडून वायू प्रदूषण करण्यापेक्षा आणि डीजे लावून ध्वनी प्रदूषण करण्यापेक्षा आणि तलवारीनं केक कापून दहशत निर्माण करण्यापेक्षा आरोग्यासारखं शिबिर राखून खऱ्या अर्थाने जर वाढदिवस तुम्ही साजरा करत असेल तर तो वाढदिवस खऱ्या अर्थाने आपण बापूंच्या माध्यमातून साजरा करत आहोत आणि असे वाढदिवस साजरे केले पाहिजे. आजच्या कार्यक्रमाला येण्याच्या मागचं हे प्रमुख कारण आहे. शिवाजी बापू देशमुखांनी वेळोवेळी आपल्या समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आदर्श तयार केलेला आहे. त्यांचं राजकारण करत असताना ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की 80% समाजकारण 20% राजकारण, तीच जी खऱ्या अर्थाने पुढची जी पिढी आहे, परंपरा आहे, ती शिवाजी बापूंनी या माध्यमातून चालवलेली आहे. 2 वर्ष मला या चिखली पोलीस स्टेशनला झाले आणि 2 वर्षापासून यापूर्वी पण साखरखेड्याला असताना पासून मी शिवाजी बापूंचं काम पाहतो. समाजासाठी जे जे चांगलं करता येईल त्या माध्यमातून चांगलं करून या समाजाचा उद्धार कसा होईल, आपल्या गावचा, आपल्या समाजाचा, आपल्या माणसांचा कसा विकास करता येईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. आत्ताच त्यांनी भजनी मंडळाच्या ज्या महिला भगिनी आहेत, गावातल्या महिला भगिनी आहेत, यांना साडी वाटप केलं. आरोग्याच्या दृष्टीने जे आपले ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, मुलं असतील, यांच्यासाठी शिबिर आयोजित केलं. अतिशय चांगला स्तुत्य असा उपक्रम या माध्यमातून सुरू करून नवीन जी पिढी आहे त्याच्यासाठी एक चांगला आदर्श तयार करण्याचं काम या माध्यमातून शिवाजी बापूंनी केलेलं आहे. निश्चितच खासदार साहेबांचा सुद्धा यांना खूप आशीर्वाद लाभलेला आहे. थोड्या वेळाने ते येणार असल्याची माहिती सुद्धा आहे. मी पोलीस दलाच्या वतीने पुन्हा एकदा शिवाजी बापूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना आई भवानी असंच उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडो आणि एक संघ असलेला खंडाळा गाव असंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती पथावर राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावातून 4 वर्ष मंडळ तिथे काम केलं आणि काम करत असताना शिवाजीराव बापूंच्या माझे नेहमी संबंध आले. शिवाजीराव बापू हे फार समजदार माणसं आणि मदत करणारे व्यक्तिमत्व आहे. खंडाळ्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही क्षेत्रस्थे ज्यावेळेस केले त्यावेळेस आम्हाला त्यांचं एवढं सहकार्य लागलं. तरीच आपले त्यांच्यासोबत प्रकाश भाऊ हे पण होते आणि गावातील सर्व शेतकरी मंडळी ही माझ्या सगळी जीवाभावाची मंडळी आहे. त्यांनी सुद्धा फार मोलाचं मदत केली आणि यशस्वी हे गाव एवढं एक संघ आहे आणि या एक संघ गावामध्येच आपले शिवाजीराव बापू यांचा आज वाढदिवस एक प्रकारे साजरा या ठिकाणी मंडळी करत आहेत. खरोखरी वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. शिवाजीराव बापू यांच्या वाढदिवसानिमित्त आज जे आरोग्य शिबिर या ठिकाणी लावण्यात आलं ते सुद्धा शिबिरामध्ये तपासण्या करताना आपल्याला माहिती आहे डॉक्टर प्रायव्हेटमध्ये किती खर्च येतो आणि तर निःशुल्क हे तपासण्या होत आहेत आणि त्यांचा हा कार्यक्रम आता दरवर्षी असतो. परंतु मला हे माहीत नव्हतं. परंतु आता यावेळेसच मी नव्याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला
आणि मला असं जाणवलं की हे मंडळीची सरळ मनाची मंडळी आहे आणि यांच्यासोबत राहून आपण सुद्धा थोडा समाजकारण करू शकतो, हाच आपला या ठिकाणी विषय होता. आणि आपले शिवाजीराव बापू यांना मी आई तुळजा भवानीची प्रार्थना करतो की त्यांना पुढील आयुष्य समृद्धीचं सुख समृद्धी लाभो आणि त्यांच्या हातून अजून समाजाची सेवा घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. साहेबांनी नेमकं सांगितलं की चिखलीमध्ये गेल्या 2 वर्षापासून या 27 तारखेला आदरणीय दादांना 2 वर्ष पूर्ण होतं. त्या 2 वर्षामध्ये च्या पहिले जे बी वाढदिवस चिखली शहरामध्ये साजरे होत होते त्यांनी त्यांचं उदाहरण दिलं. आडवी मोटरसायकल लावायची, तलवार काढायची, खांद्यावर घ्यायचं, तलवार फिरवायची, केक कापायचा, तो प्रकार साहेब तुम्ही आल्यापासून मी तर म्हणतो 95% तो प्रकार या 2 वर्षात कमी झाला. आणि बापूचा हा वाढदिवस मला तेव्हापासून आठवतं की हेच ठिकाण, हेच आरोग्य शिबिर आणि हीच गर्दी त्या बापूच्या वाढदिवसाला असती. एक आरोग्य शिबिर बापूने त्याचा एक पायंडा रचलेला आहे. त्या आरोग्य शिबिरातून या खंडाळा परिसरातील माझ्या माया भगिनी पुरुष मंडळी यांना या आरोग्य शिबिराचा लाभ भेटतो. कारण शिवसेनेच्या शिकवणीप्रमाणे आमचे हिंदुत्व समाज सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पायावर म्हणजे या पायंडावर चालणारे आमचे शिवाजीराव बापूबद्दल सांगायचं म्हणजे साहेब हे आमचे मार्गदर्शक आदरणीय केंद्रीय मंत्री नामदार भूमिपुत्र आमचे नेते यांचे 15 आणि हे चालू आहे 16 वर्ष आणि मागचे आठवड साहेबांचे 10 वर्ष, सतत 26 वर्षापासून मला बापूसोबत काम करण्याचा योग आला. बापू विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख होते, मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो. बापू शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख झाले, मी युवा सेनेचा शहर प्रमुख झालो. योगायोगानं 2 शिवसेना, 1 शिवसेना 2 ठिकाणी विभागला गेला. पण आदरणीय आमचे नेते भूमिपुत्र नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या निष्ठेवर चिखली शहरामधून एक बी आणि आमचे नेते आदरणीय बापूची निष्ठता त्या टायमातच सिद्ध झाली. आम्ही दोघांनी मिळून आज या शिवसेनेचा पायंबा या चिखली तालुक्यात बापूच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे कार्यक्रम करून आज हे शिवसेना मजबूती करण्याचं काम बापूच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण करत आहे. राहिलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बापूनं जे काही स्वप्न पाहिलं असेल, बापूचं एकच स्वप्न अपूर्ण राहिलं जिल्हा परिषदेचं. त्याच्या जिल्हा परिषदेचा 3दा बापूला नशिबानं हुलकावणी लावली. एकदा पंचायत समितीला बापूला थोड्या मतानं तिथं थोडा पराभवाचा सामना करणं पडला. पण निश्चितच बापू आजचा हा वाढदिवसानिमित्त हा जो तुमचा कार्यक्रम आहे भरती मंडळाला साडेवाटप, रुग्णालय शेवाटप, निश्चितच या सर्व माय मावळ्यांचा आशीर्वाद निश्चितच ह्या येणाऱ्या जिल्हा परिषदेला तुमच्या पाठीशी राहणार आहे. आता मी सर्वांच्या वतीने काम विश्वास व्यक्त करतो आणि बापूंना माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीने, शिवसेना शहराच्या वतीने व भारत सरकारचे केंद्रीय मंत्री नामदार भूमिपुत्र प्रतापराव जाधव साहेब यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा होईल. नमस्कार मित्रांनो, आज आपण चिखली तालुक्यातील मगरदत खंडाळा गावामध्ये आहोत. याचं येण्याचं कारण असं आहे की कुठेतरी या ठिकाणी एक जनसेवा अजून सुद्धा या ठिकाणी जिवंत आहे, जेणेकरून या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी शिकवण आहे ती शिकवण या ठिकाणी तंतोतंत या ठिकाणी खरी रुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय. आज उपजिल्हा प्रमुख आदरणीय शिवाजी बापू देशमुख यांचा जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त भरगतचा कार्यक्रम. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि त्याच आधारावर शिवसेना या ठिकाणी काम करते. त्यांचे स्टाईल या ठिकाणी वेगवेगळे आहेत, परंतु त्यांच्यावर अतोनात या ठिकाणी जनता प्रेम करते. का करते की आज आपण बघतोय धावपळीच्या युगामध्ये आपल्या आरोग्याची काळजी या ठिकाणी होताना दिसत नाही. म्हणून आज कुठेतरी या ठिकाणी भोळ्या भाबड्या ग्रामीण भागातील जी जनता आहे त्या जनतेला आरोग्य सेवा या ठिकाणी मोफत मिळावी हाच प्रयत्न या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून होतोय. आज जन्मदिन आहे बापूंचा आणि बापूंच्या जन्मदिनानिमित्त काय सांगणार आजचा कार्यक्रम? आज शिवसेनेचे आमचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी बापू देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. तसं पाहिलं तर शिवसेनेचा हा पक्षच असा आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण
राजकीय जीवनात असताना काहीतरी समाजाचं आपलं देणं घेणं असते. त्या निमित्तानं वाढदिवसानिमित्त कोणता मोठा शो करताना काही न करता समाजाची सेवा कशी घडावी त्या निमित्तानं आज शिवाजी बापूंना एक आरोग्याचं मोठं शिबिर ठेवलं. गोरगरीब लोकांची सेवा घडावी त्यातून तेच पुण्य शिवाजी बापूंना नक्की लागेल. त्यांना त्या भावी आयुष्यासाठी त्यांचं आयुष्यमान आरोग्य हे नक्कीच चांगलं राहील आणि भविष्यात सुद्धा ते असे समाजासाठी फार मोठं काम करत राहतील. मी माझ्या जाधव परिवाराकडून माझ्या मुंबई मार्केट एपीएमसी असेल, मेकर एपीएमसी असेल, माझे बंधू केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव असतील यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो. त्यांचं भावी आरोग्य चांगलं लाभो, त्याच्यातून समाजाची देशाची सेवा घडो, गोरगरीब जनतेची सेवा घडो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलाय, आपण नुकतं या ठिकाणी भाषणामध्ये बोललाय की एक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामधल्या ज्या मंडळींना एक साडी चोळी वाटप या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्या आरोग्याच्या काळजी संदर्भामध्ये सुद्धा झालेली आहे, जेणेकरून आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, त्याच्यानंतर आपले वरिष्ठ नेते मंडळी असतील, लाडक्या बहिणींसाठी ज्या योजना आहेत, त्याच्यानंतर विविध आयुष मंत्रालयाचे आपले प्रतापरावजी जाधव साहेब असतील, त्यांनी ही जी सुविधा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि नुकताच आपला जाहीर प्रवेश या ठिकाणी या पक्षामध्ये होतोय आणि त्याबद्दल महिला भगिनींना काय आवाहन करणार आजच्या यांच्या जन्मदिनानिमित्त? बिलकुल, आज आमचे मार्गदर्शक तसेच ज्येष्ठ असे शिवसेनेचे नेते शिवाजी बापू देशमुख यांचा आज जन्मदिनानिमित्त आज मी खंडाळा इथे आलेली आहे. मला फार आनंद होतो की जेव्हा समाजकार्यात एखादं पदाधिकारी काम करत असताना प्रत्येक घटकाला हा त्याच्यामध्ये सामावून घेतो, त्याच्या सुखदुःखात सहभागी होतो, आरोग्याची काळजी घेतो. आणि महिला भगिनींचं आपल्याला माहित आहे, महिला भगिनी हा अशा घटक आहे तिथे आरोग्याची त्या स्वतः काळजी घेत नाहीत. त्यामुळे असे उपक्रम नक्कीच उपयोगाचे असतात की त्या स्वतःकडे त्यांच्या काळजी घेण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो. आज या निमित्ताने भजनी मंडळ आहे. महिला घराच्या बाहेर चूल मूल या गोष्टीच्या बाहेर पडत नाही, परंतु भजनी मंडळाच्या माध्यमातून त्या एक आनंद त्यांच्यातही निर्माण होतो आणि समाजामध्ये सुद्धा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. यांना प्रोत्साहन म्हणून आज साडी वाटप हा उपक्रम इथे घेण्यात आला, त्याबद्दल मी बापूंचं खूप खूप आभारी आहे. आणि मला असं वाटतं शिवसेनेत प्रवेश घेत असताना नक्कीच आदरणीय शिंदे साहेब आहेत, त्याचबरोबर आमचे भूमिपुत्र प्रतापराव जाधव साहेब आहेत, तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत यांना आम्ही नमन करून आणि यांच्या विचारांवरती विश्वास ठेवूनच सेनेत प्रवेश केलेला आहे. आणि मी सार्थ मला त्याचा अभिमान आहे आणि आनंद आहे की मी अतिशय योग्य पक्षात प्रवेश केलेला आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी प्रवेश करत असताना बापूंचं एक या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला लागतंय आणि आज जे प्रवेश करत असताना एक महिला भगिनी नात्याने या ठिकाणी महिलांसाठी काही योजनांच्या माध्यमातून जे महिलांना सबलीकरण असतील, सक्षमीकरण असतील, आत्मनिर्भरता या ठिकाणी जी आहे त्याच्यासाठी आपण काही प्रयत्न करणार नाही? नक्कीच, मी याआधी सुद्धा महिला अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे दुसऱ्या पक्षामध्ये आणि तो एक अनुभव गाठीशी आहे. आणि युतीमध्ये काम करत असताना हे जे सरकार आहे ते महिला भगिनींना महत्त्वाचं स्थान देऊन त्यांच्याविषयीचे अनेक उपक्रम राबवत आहे. मग लाडकी बहीण असो, लेक लाडकी योजना असो, त्याबरोबरच त्यांच्या घरासंबंधित जेही वस्तू सामग्री असो त्या संदर्भात कामगारांचे जे योजना असो त्यामध्ये महिला भगिनी सुद्धा घटक आहेत. शेतकरी महिला संदर्भात सुद्धा योजना असो, अशा अनेक योजना राबवत आहेत. आणि आमच्या सहकारी जे आहे, समजा बापूसारखे सहकारी असो, अनेक सहकारी प्रत्येक गावाखेड्यामध्ये त्या योजना पोहोचवण्याचं काम करत आहे, जसं आरोग्याच्या शिबिराच्या माध्यमातून. तर मी महिला भगिनींना सांगू इच्छिते की मी एक महिला पदाधिकारी म्हणून आणि शिवसेनेतील एक महिला कार्यकर्ती म्हणून नक्कीच महिला संदर्भाचे जेही काम असतील, कार्यक्रम असतील ते यापुढे राबवणार आहे. सर, या ठिकाणी आपण भावना व्यक्त केलेल्या आहेत की भाऊंचे जे स्वप्न आहेत जिल्हा परिषदांच्या माध्यमातून या ठिकाणी ते पूर्णत्वास जावं अशी प्रार्थना सुद्धा या ठिकाणी जन्मदिनानिमित्त आपण ईश्वराने केलेली आहे. काय सांगा? बापूंनी आतापर्यंत पंचायत समितीची एक निवडणूक या ठिकाणी लढलेली आहे. थोड्या मतानं आम्ही काँग्रेसमध्ये असल्यामुळेच म्हणा त्यांचा पराभव झाला. आता आमची त्यामध्ये भर झालेली आहे, त्यामुळं त्यांचं स्वप्न पूर्ण होणारच आहे. आणि आमच्या सोबत केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब हे आहेत असल्यामुळं आणि ती सत्तेची ताकद असल्यामुळं या ठिकाणी चिखली तालुक्यामध्ये आमचे पहिले 4 पंचायत समिती सदस्य आणि 2 जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडून जात होते. तर यावेळेस सुद्धा आमचे महायुतीमध्ये कमीत कमी 2-3 जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य 2-4 हे निवडून येणारच आहे. आणि त्यामध्ये बापूचा नंबर या ठिकाणी अवश्य लागल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांचा एक गेल्या 20-25 वर्षापासून जो सामाजिक उपक्रम आहे तो हा
त्यासाठी चांगला भरीव त्यांनी काम केलेलं आहे आणि या सर्कलमध्ये त्यांचं काम सुद्धा चांगलं आहे. त्यामुळं त्यांना आज मी वाढदिवसाच्या सुद्धा शुभेच्छा देतो आणि भावी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या सुद्धा शुभेच्छा देतो आणि ते निवडून येणारच आहे या सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी देतो. भाऊंचा जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त हा वर्गाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे, कारण की ग्रामीण भागातल्या जनतेला कुठेतरी या ठिकाणी आरोग्य सेवा या ठिकाणी मिळते मोफत. त्याबद्दल काय सांगता? आरोग्य सेवे बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर आज गावकऱ्यांच्या वतीनं शिवाजी बापू देशमुख हे जेव्हापासून शिवसेनेत आहेत तर माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे आमदार असल्यापासून आम्ही त्यांच्या सोबतच खांद्याला खांदा लावून शिवसेनेमध्ये असल्या कारणानं त्यावेळेस आता 5-7 वर्ष झाले शिवाजी बापू देशमुख यांचा वाढदिवस हे आरोग्य सेवक आरोग्य विभागाच्या मार्फतच सादर करतात आणि त्यांचा वाढदिवस म्हणजे आज वास्तविक पाहता केंद्रीय मंत्री भाऊंनी शब्द दिला होता की बा आज खंडाळ्याला येऊ म्हणून, पण अचानक त्यांच्या मागे काही काम निघल्यामुळं ते आल्यामुळं आमची जर थोडीफार नाराजी झाली. तसं पाहिलं तर माधवराव भोये हे कॉटन मार्केटचे सदस्य असताना आम्ही त्यांना ओळखतो, पण आम्ही पहिल्यापासूनच शिवसेनेचे निगडीत असल्या कारणानं आम्ही त्यांच्यावर राग मानत नाही. तसं पाहिलं तर शिवाजी बापूचे उपक्रम हे नेहमी चालूच राहतात आणि त्यांच्या मागे आम्ही खांद्या समर्थक म्हणून नेहमी उभे राहू. तर आज हा जो वर्गाचा कार्यक्रम या ठिकाणी आरोग्य सेवेच्या माध्यमातून घेतला जातोय, काय सांगणार आज हा जे भले जनतेला या ठिकाणी तो त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी बापूला लाभणार आहे? ओके, खरोखर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. माननीय आयुष मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांचे खंदे कार्यकर्ते ज्यांची ओळख आज महाराष्ट्रभरात आमच्या बापूची आहे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख असं महत्वाचं पद भूषवताना सुद्धा ज्या ठिकाणी गावाची ना आजही त्यांनी जोपासलेली आहे आणि शिवसेनेचं जे तत्व आहे बाळासाहेबांचे जे विचार आहे की 80% समाजकारण आणि 20%च राजकारण, तर ते त्याच विचारावर ते आज चालत आहे. माननीय माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे सुद्धा ते एक अतिशय लाडके आणि जवळचे कार्यकर्ते आहेत आणि पण त्याचा कुठेतरी आपल्या गावासाठी फायदा व्हावा हा नेहमीच त्यांचा प्रयत्न राहतो. मी मागील प्रत्येक वर्षी या ठिकाणी आरोग्य शिबिरात मी सहभागी होतो आणि फक्त शिबिर नावापुरतं न होता या ठिकाणी आपण स्त्रीरोगची ओपीडी आहे, हे जिआयट्रिक म्हणजे ज्याला जे वृद्ध व्यक्ती असतात ज्यांना 60 वर्षानंतर ज्यांना जे आजार त्याची स्पेशल ओपीडी या ठिकाणी आज आलेली आहे आणि त्या ठिकाणी व्हिटॅमिन D3 असेल, कॅल्शियमची तपासणी असेल, या सगळ्या तपासण्या या ठिकाणी होत आहे आणि हा खूप अनोखा उपक्रम त्या ठिकाणी असल्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे आणि असे उपक्रम झाले पाहिजे. आणि आपला वाढदिवस कुठेतरी एका 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन मनवल्यापेक्षा या ठिकाणी गावात येऊन त्यांनी मनवला आणि आमचं आरोग्य आम्हाला सुद्धा या ठिकाणी संधी मिळाली. आम्हाला सुद्धा लोकांसोबत मार्गदर्शन आणि लोकांची सेवा करण्याची संधी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिळत आहे आणि गावकरी सुद्धा खुश आहे किंवा इतक्या चांगल्या आणि मोफत औषधी पण आहे आणि सर्व रक्त तपासणी या सगळ्या सुविधा या ठिकाणी दिसून येत आहे. सोबतच त्यांनी जे भजनी मंडळ असेल, महिला मंडळ असेल, त्यांना सुद्धा साडी जोडीचं वाटप दिलं. त्यांना पण एक गावामध्ये सलोखा निर्माण होतो आणि जे कामात व्यस्त लोक असतात त्यांना सुद्धा कुठेतरी एक चांगला उपक्रम या ठिकाणी वाटला आणि मी या आपल्या चॅनल मार्फत आणि तसेच सगळ्यांच्या वतीनं बापूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. तसेच या शिबिरात जे क्रोनिक व्याधी निघणार आहेत त्यांचे सुद्धा आपण जे या ठिकाणी गव्हर्नमेंटचे मंडळी आलेली आहे त्यांच्या समोर जिल्हा किंवा सुपर स्पेशालिटी मध्ये आणखी ऑपरेट जर निघालं त्यांचं कशा पद्धतीने ही सुद्धा त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे. त्यांची एक टीम की त्यांचा सगळा फॉलोअप या ठिकाणी येणार आहे. हे खूप महत्वाचं आहे. तर मग शिबिरात येतात लोक चालले जातात हे त्या ठिकाणी होणार नाही. ही खूप चांगली या ठिकाणी जमेची बात या आहे. ठिकाणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या ज्या कर्तव्यदक्ष आमदार आहेत श्वेताताई महाले पाटील, त्यांनी या ठिकाणी विधानसभेमध्ये या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे आरोग्याच्या महिलांच्या संदर्भामध्ये, त्याबद्दल आपण 2 शब्द काय सांगणार? खरोखर यामध्ये खूप चळवळ व्हायला पाहिजे. आपण ग्रामीण भागात येतो, जास्तीत जास्त जी आपली लोकसंख्या ती ग्रामीण भागामध्ये राहते आणि स्त्रियांच्या आरोग्याप्रती लोकांची अनासक्ती आहे. जे स्त्रियांचे आजार असतात कुठेतरी एक आपण त्या आरोग्य दृष्टीने बघता एक लाज, एक सामाजिक स्टिग्मा त्या ठिकाणी आहे. परंतु महिलांनी किंवा महिला आरोग्य अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त समोर यायला पाहिजे. जसं की महिला ज्या पक्षामध्ये पण काम करतात, जसं आपल्या विकास कन्या चिखली मतदारसंघाच्या आमदार माननीय श्वेताताई महाले पाटील यांनी ज्या पद्धतीने तो प्रश्न मांडला तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हा महाराष्ट्रापुरता नाही तर पूर्ण भारतभरासाठी खूप महत्वाचा. तर सर्व्हिसचा जो कॅन्सर आहे तो अतिशय कॉमनली आपल्या भागात दिसतो आणि आपण त्याचं जर वेळेस निधन झालं तर निश्चित आपण त्याचा जो प्रसार आहे तो थांबू शकतो आणि त्याची वॅक्सिन सुद्धा उपलब्ध आहे. ते वॅक्सिन मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायला पाहिजे. मी तुमच्या चॅनल मार्फत पण आवाहन करतो की याबद्दल जनजागृती तुम्ही करायला पाहिजे, मीडियाने सुद्धा याबद्दल जनजागृती करायला पाहिजे.
तरी मी आणखी या पद्धतीचं काही असेल तर आपण स्पेशल त्याच्यावर एपिसोड घेऊ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे आणि त्यांचा फायदा या लोकांना झाला पाहिजे अशी धन्यवाद. त्याच्यानंतर आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून विविध उपक्रम सुद्धा या ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी आपण जपताय. काय सांगणार आज जन्मदिनी? आज या ठिकाणी जन्मदिनाच्या निमित्तानं एकच महत्वाचं सांगावं असं वाटतं. ज्यांच्या खुशीत या ठिकाणी मी शिवसेनेत काम करतो, ज्वलंत हिंदुत्वाचे विचार ऐकून आमच्या मनात कुठेतरी अंगात शहारे उठतात असे आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या विचारानुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येयातून आम्ही या ठिकाणी प्रेरित झालेलो आहोत आणि या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार भूमिपुत्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही कोणतंही काम करत असतो. या ठिकाणी वाढदिवसानिमित्त एकच सांगावंसं वाटतं की आपले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे आरोग्य खात्याचे त्या ठिकाणी मंत्री आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतूनच या ठिकाणी एक भव्य दिव्य असं आरोग्य शिबिर आमच्या खंडाळा मकोरजवळच्या गावकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तसेच आमच्या भजनी मंडळीसाठी सुद्धा एक समाज उपयोगी कार्यक्रम म्हणून त्यांना त्या ठिकाणी साड्यांचं वाटप हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. एवढंच या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सांगतो. आपण या ठिकाणी व्यवसाय क्षेत्रामध्ये आहात, व्यापारी म्हणून, आणि आज या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी पाऊल आपलं या ठिकाणी पडलेलं आहे आणि आज या ठिकाणी ध्येय गाठण्याचा प्रयत्न करता. काही संकल्प वगैरे आहे का जन्मदिनी? सांगायचं झाल्यास त्या ठिकाणी मी कॉलेज जीवनात असताना मी कॉलेजचा विद्यार्थी सेनेचा प्रमुख होतो. त्यानंतर BA कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख झालो. त्यानंतर विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख झालो. त्यानंतर माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब यांनी मला चिखली विधानसभा मतदारसंघाची संघटक म्हणून, शिवसेनेचा संघटक म्हणून या ठिकाणी माझी नियुक्ती केली होती. त्यानंतर मला माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब यांनी शिवसेनेचं उपजिल्हा प्रमुख हे अतिशय महत्वाचं पद दिलं. त्यानंतर 2022 मध्ये 2 शिवसेना झाल्या, शिवसेनेत विभाजन झालं. त्यानंतर मी एक समर्थपणे खंबीरपणे भाऊंच्या पाठीमागे राहिलो आणि त्यानंतर सुद्धा मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाऊंनी मला या विधानसभा मतदारसंघाचं उपजिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी पत्र दिलेले आहेत. म्हणूनच या ठिकाणी पुढे सुद्धा सामाजिक असतील, राजकीय असतील, हे सगळेच कामं माझी करण्याची इच्छा आहे. मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी होतंय. काय सांगणार? आज या ठिकाणी स्त्रियांचे आजार या ठिकाणी उद्भवताना दिसत आहेत आणि स्त्रिया काळजी या ठिकाणी घेत नाहीत, परंतु तुम्ही या ठिकाणी तंतोतंत या ठिकाणी वारंवार त्यांना सांगताय की आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. काय सांगताय? बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक अशा महिला आहेत की त्यांचं रक्त कमी असतं, हिमोग्लोबिन कमी असतं. आज आरोग्य शिबिराच्या निमित्ताने अनेक महिलांना हिमोग्लोबिन त्यांचं तपासलं गेलं आणि बऱ्याच जणी ॲनिमिक डिटेक्ट सुद्धा आलेल्या. त्याच प्रकारे आपल्या समाजामध्ये स्त्रियांचं गर्भाशयाचा जो कॅन्सर आहे, गर्भाशयाच्या मुखाचा जो सर्वायकल कॅन्सर म्हणतो, तो सुद्धा वाढीवर आहे, म्हणजे वाढलेला आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा जे सर्वायकल कॅन्सरसाठी जे लसीकरण असतं त्याचं सुद्धा बद्दल आम्ही जागरूकता त्याच्याबद्दल महिलांना आम्ही आज या शिबिराच्या निमित्ताने माहिती दिलेली आहे. या ठिकाणी हा जो जन्मदिन या ठिकाणी बापूंचा साजरा झालेला आहे, आरोग्य त्यांनी एक सेवा या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही त्यांच्या सोबत या ठिकाणी हात जुळवणी करून त्यांना एक सेवा देण्याचा आणि त्यांच्या एक सामाजिक बांधिलकीमध्ये एक वाटा आपण खारीचा आपण या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल काय सांगणार त्यांच्या कार्याबद्दल? आजच्या जन्मदिन होतोय त्यांचा बापूंचा. आज आपल्याला शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी बापू देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आरोग्य शिबिर ठेवले होतं आणि महिलांचे सर्वायकल कॅन्सरचे प्रमाण खूप वाढलेले. तर आणि आता म्हणजे याच्यामध्ये स्त्रिया ह्या चूलमूलच्या पलीकडे जाऊन खूप काही करता येतं, पण त्यांच्या आरोग्याकडे त्यांचं लक्ष देणं होत नाही. तर माझ्या मते हे आता आपण गव्हर्नमेंटचे जे आरोग्य शिबिर घेतोय या त्यांनी टेस्टिंग वगैरे त्यांचे सॅम्पल वगैरे घेऊन आपण त्यांच्या टेस्ट वगैरे करून त्यांच्याबद्दल जागरूकता म्हणजे निर्माण करू शकतो.